इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला झाला होता त्याच ठिकाणी आज MIMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि स्वतः इम्तियाज जलील हे पदयात्रा काढतायत। यावेळी हा आमचा गड आहे आणि तिथे कुणाची किती गुंडगिरी किती चालते हे पाहूयात। सभा प्रचार सगळ्या पक्षाचा सुरू आहे, मात्र चर्चा मात्र MIMची सुरू आहे असं जलील म्हणाले। 4 दिवसापूर्वी ज्या ठिकाणी इम्तियाज जलील यांना काळे झेंडे दाखवले होते, गाडीवर हल्ला केला होता, त्याच ठिकाणी आज MIMचे पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी आणि स्वतः इम्तियाज जलील हे दोघं रॅली काढतायत आणि ते पायी चालतायत, सगळ्यांना अभिवादन करतायत आणि मतं मागतायत। मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, हे राडा करणारे लोक किती होते? 10, 15, 20? आज मी कोणाच्याही सभेमध्ये लोकांना काही पैसे देऊन अशा प्रकारचा राडा घडवून आणू शकतो, पण लोकांचा प्रतिसाद जे आहे या एरियामध्ये संजय नगर, बायजीपुरा, कटकट गेट, किराड हे आमचं गड आहे। तिथे ठीक आहे, लोकांमध्ये काही नाराजगी होती, पैसे देऊन पाठवले 10-15 लोकांनी होतो हे काला झेंडा, तरीसुद्धा आम्ही आमची रॅली थांबवली होती का नाही? आम्ही पूर्ण रॅली कंप्लीट केली होती आणि आज जेव्हा आम्ही पुन्हा आलेलो आहे तर बघा तुम्ही लोकांचा काय प्रतिसाद आहे ओवैसी साहेबांना फक्त बघण्यासाठी। त्यांचा प्रयत्न हे आहे की काही असा प्रकारचा प्रकार घडवून आणायचं आणि लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण करायचं। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम TV, छत्रपती संभाजीनगर।